आपण क्लास 12चं सॉलिड स्टेट नावाचं युनिट बघत होतो आणि त्या युनिटमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी होत्या, डेरिवेशन होते, न्यूमरिकल्स होते, त्या आपण कवर केल्या. आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे ज्याचं नाव आहे क्रिस्टल डिफेक्ट्स किंवा आपण त्याला म्हणतो इम्परफेक्शन. मग आता इम्परफेक्शन किंवा डिफेक्ट म्हणजे काय, तर आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर याला म्हणतो आपण फॉल्ट. बरोबर. तर एखाद्या गोष्टीमध्ये जर एखाद्या वस्तूमध्ये जर काही फॉल्ट असेल तर आपण त्याच्यामध्ये डिफेक्ट आहे किंवा इम्परफेक्शन आहे असं म्हणतो. बरोबर. मग आता हे फॉल्ट काय असते, जसं फॉर एक्झाम्पल इथं पार्टिकलची अरेंजमेंट आहे. बरोबर. हे अशी काय आहे, पार्टिकलची अरेंजमेंट. मग या पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये जर काही फॉल्ट असेल, बरोबर, म्हणजे सर्व पार्टिकल एकसारखे काय झाले होते, इथं अरेंज केलेले होते, पण मध्येच एखादा पार्टिकल इथं अरेंज केला, बरोबर, म्हणजे काय झालं, तिथं काहीतरी इरेग्युलॅरिटी आली, इम्परफेक्शन आलं किंवा फॉल्ट क्रिएट झाला. तर असं जर असेल तर आपण त्याला क्रिस्टल डिफेक्ट किंवा काय म्हणतो, क्रिस्टल इम्परफेक्शन म्हणतो. मग आता बघा, तर काय म्हणतो आपण, क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे एनी डेविएशन ऑर इरेग्युलॅरिटी फ्रॉम द परफेक्टली ऑर्डर अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जे परफेक्टली ऑर्डर अरेंजमेंट होती त्या अरेंजमेंटमध्ये काय आली, इरेग्युलॅरिटी आली किंवा डेविएशन आलं, म्हणजे काहीतरी फॉल्ट आहे. बरोबर. कशामध्ये, तर क्रिस्टलमध्ये आहे ना. जो काही क्रिस्टल असेल त्या सॉलिडचा, त्याचं जे क्रिस्टल स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये काहीतरी काय आली, इरेग्युलॅरिटी आली किंवा डेविएशन आलं. कशामध्ये, त्याच्या पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये. त्याला आपण क्रिस्टल डिफेक्ट किंवा क्रिस्टल इम्परफेक्शन म्हणतो. मग आता पुढे काय सांगायचं आपल्याला, द रिअल ऑर नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्सेस डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे बघा, जे रिअल किंवा नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स असतात, क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात, तर त्यांचं जे क्रिस्टल आहे ते परफेक्ट नसते. बरोबर. त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर परफेक्ट नसते, त्याच्यामध्ये काहीतरी इरेग्युलॅरिटी असतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डेविएशन असतात. तर तेच आपल्याला बघायचं आहे. तर काय म्हणत आहे पहा, डिफेक्ट्स आर क्रिएटेड ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे क्रिस्टलायझेशनची प्रोसेस जेव्हा होत असते, म्हणजे क्रिस्टलायझेशन म्हणजेच काय, क्रिस्टल फॉर्मेशन. म्हणजे एखाद्या सॉलिडचं जेव्हा क्रिस्टल बनत असते, त्याच्या लिक्विडपासून म्हणा, त्याच्या सोल्युशनपासून म्हणा, तर त्यावेळेस काय होते, तिथं डिफेक्ट क्रिएट होते. मग हे जर क्रिस्टलायझेशन फास्टर रेटनं होत असेल, म्हणजे क्रिस्टलायझेशनची प्रोसेस जर फास्टर रेटवरती असेल, तर त्याच्यामध्ये डिफेक्ट असण्याचे चान्सेस काय असतात, मोअर असतात. बरोबर. जेवढं क्रिस्टलायझेशन फास्ट होणार तेवढे त्याच्यामध्ये डिफेक्ट काय असतील, मोअर असतील, मोअर फॉल्ट तुम्हाला तिथं दिसतील. मग म्हणून काय सांगितलं, डिफेक्ट्स कॅन बी मिनिमाइज बाय कॅरिंग आउट क्रिस्टलायझेशन ॲट स्लोअर रेट. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला डिफेक्ट मिनिमाइज करायचे असतील तर काय करायचं आहे, तुम्हाला डिफेक्ट मिनिमाइज करण्यासाठी जे क्रिस्टलायझेशन आहे ते स्लोअर रेटनं करायचं आहे, म्हणजे स्पीड थोडी कमी ठेवायची आहे. क्रिस्टलायझेशनची स्पीड जर कमी असेल, म्हणजे स्लोअर रेटनं जर तुम्ही क्रिस्टलायझेशन करत असाल, तर तिथं जे डिफेक्ट आहे ते डिफेक्ट तुम्ही मिनिमाइज करू शकता. आणि जर क्रिस्टलायझेशनचा रेट फास्टर असेल तर तिथं डिफेक्ट काय असतील, मोअर असतील. हे पण आपल्याला माहिती झालं. त्यानंतर पुढे आपण हे सांगणार, हे आयडियल क्रिस्टल विथ नो झिरो इम्परफेक्शन इज पॉसिबल ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. म्हणजे जर टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो असेल, ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे टेम्परेचरची जे व्हॅल्यू आहे ते किती असेल, 0 केल्विन असेल, तर तिथंच फक्त झिरो इम्परफेक्शन्स म्हणजेच झिरो क्रिस्टल डिफेक्ट पॉसिबल असते. ह्याला आपण आयडियल क्रिस्टल म्हणतो, कारण तसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. कारण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर या कंडिशनपर्यंत आतापर्यंत कोणीच पोचलेलं नाही आहे ना. हे टेम्परेचरची काय आहे, लोवेस्ट कंडिशन आहे. तर या कंडिशनलाच काय असू शकते, जे क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये झिरो इम्परफेक्शन किंवा झिरो डिफेक्ट असू शकतात. मग अबव धिस टेम्परेचर नो क्रिस्टलाइन मटेरियल्स आर 100% प्युअर. म्हणजे या टेम्परेचरच्या वरती जर बघितलं आपण, म्हणजे कोणत्या ॲब्सोल्यूट झिरोच्या वरती जर बघितलं, तर कोणताच क्रिस्टलाइन सबस्टन्स हा 100% प्युअर नाही आहे, त्याच्यामध्ये काही ना काही डिफेक्ट आहेतच. त्यानंतर पुढे आपल्याला सांगायचं आहे, देअर आर 3 मेन टाईप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. क्रिस्टल डिफेक्टचे 3 मेन टाईप्स आहेत. मग हे 3 मेन टाईप्समध्ये सर्वात पहिला आहे पॉईंट डिफेक्ट, दुसरा आहे लाईन डिफेक्ट आणि तिसरा आहे प्लेन डिफेक्ट. पण आपल्या सिलेबसमध्ये फक्त यातला कोणता आहे, पॉईंट डिफेक्टच आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त पॉईंट डिफेक्ट स्टडी करायचं आहे. आपल्या सिलेबसमध्ये लाईन डिफेक्ट पण नाही आहे, त्यानंतर प्लेन डिफेक्ट पण नाही आहे. त्यामुळे आपल्याला एकच स्टडी करायचं आहे, पॉईंट डिफेक्ट.
मग आता आपण पॉईंट डिफेक्ट कशाला म्हणतो ते बघू आपण. तर पॉईंट डिफेक्टची आपण सर्वात आधी सांगू डेफिनेशन. तर कशाला म्हणतो आपण पॉईंट डिफेक्ट. तर इज डिफेक्ट ड्यू टू अ फॉल्ट प्रोड्यूस इन अ अरेंजमेंट ऑफ पॉईंट्स. म्हणजे जे पॉईंट्सची अरेंजमेंट आहे, आता पॉईंटची अरेंजमेंट म्हणजेच कोणाची, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलची जे अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये जर फॉल्ट प्रोड्यूस झाला. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असतात, ज्याच्यापासून तो सॉलिड बनलेला आहे, जसं ॲटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, बरोबर. तर कोणतंही क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर ते एकतर ॲटमपासून बनलेलं असेल, एकतर आयनपासून बनलेलं असेल, एकतर मॉलिक्यूलपासून बनलेलं असेल, बरोबर, एकतर मॉलिक्यूलपासून बनलेलं असेल. मग हे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत यांच्या अरेंजमेंटमध्ये जर काही फॉल्ट प्रोड्यूस झाला, काही डिफेक्ट आला, तर आपण त्याला काय म्हणतो, पॉईंट डिफेक्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, पॉईंट डिफेक्ट. आणि हा जो पॉईंट डिफेक्ट आहे याचे पण परत आपल्याकडे 3 टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे स्टायकिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, दुसरा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा आहे नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. म्हणजे आधी आपण क्रिस्टल डिफेक्टचे 3 टाईप सांगितले, पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. आता पॉईंट डिफेक्टचे 3 टाईप आहेत, स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. मग आता आपण यांचा स्टडी करू की सर्वात आधी आपण काय बघू की हा जो स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट आहे तो कसा आहे आणि तो कोणत्या क्रिस्टलमध्ये आपल्याला सापडते, तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, तर स्टायकोमेट्रिक जो पॉईंट डिफेक्ट आहे तर त्याच्या आधी आपल्याला हे स्टायकोमेट्रिक काय आहे ते माहिती पाहिजे, बरोबर. स्टायकोमेट्रिकचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. तर केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड शोज फिक्स रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑर नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स. बघा, कोणतंही कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंडचा जो केमिकल फॉर्म्युला असते त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स असतात ते फिक्स रेशोमध्ये असतात, किंवा त्याच्यामध्ये असणारे जे नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स आहेत ते पण काय असतात, फिक्स रेशोमध्ये असतात. आणि धिस फिक्स रेशो इज स्टायकोमेट्री ऑफ द कंपाऊंड. आणि हा जो ॲटमचा किंवा ॲटमचा म्हणा किंवा कॅटायन आणि ॲनायनचा जो फिक्स रेशो आहे त्यालाच काय म्हणतो आपण, त्या कंपाऊंडची स्टायकोमेट्री म्हणतो, बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे NaCl आहे, तर याच्यामध्ये 2 आहेत, एक आहे Na पॉझिटिव्ह, दुसरा आहे Cl निगेटिव्ह. म्हणजे हे झालं कॅटायन आणि हे झालं ॲनायन, आणि याचा रेशो फिक्स आहे. कॅटायन 1:2, त्यानंतर ॲनायन पण किती आहे 1, म्हणजे याचा फिक्स रेशो आहे 1:1. तर हे 1:1 जे आहे यालाच काय म्हणतो आपण, त्याची स्टायकोमेट्री म्हणतो, बरोबर. म्हणजे जे काही कंपाऊंड आहेत आपल्याकडे त्यांचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो केमिकल फॉर्म्युला काय असतो, फिक्स रेशोमध्ये असतो, कोणाच्या नंबर ऑफ ॲटम्सच्या किंवा कोणाच्या नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्सच्या. मग इन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट द स्टायकोमेट्री रिमेन्स अनचेंज. म्हणजे जरी स्टायकोमेट्रिक डिफेक्ट असेल तरी त्याच्यामध्ये जे स्टायकोमेट्री आहे ते रिमेन्स अनचेंज आहे, म्हणजे स्टायकोमेट्री चेंज होत नाही. म्हणजे जो रेशो आहे ॲटम्सचा किंवा कोणाचा कॅटायन्स आणि ॲनायनचा जो रेशो आहे तो रेशो काय असते, फिक्स असते, तो अनचेंज राहते, बदलत नाही, बरोबर. इन अदर वर्ड्स त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, इन अदर वर्ड्स द नंबर ऑफ atoms or number of cations and anions of compound remains the same as represented by chemical formula. म्हणजे त्याचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो काय राहतो, सेम राहतो, तो बदलत नाही. म्हणजे त्याच्यामधले नंबर ऑफ ॲटम्स चेंज होत नाहीत किंवा नंबर ऑफ कॅटायन्स, ॲटम्स म्हणा किंवा कॅटायन्स म्हणा, ॲनायन्स म्हणा, हे चेंज होत नाहीत. मग आता पुढे काय सांगायचं आपल्याला, तर हे जे स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आहे, स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, याचे पण 4 टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, तिसरा आहे स्कॉटकी डिफेक्ट आणि चौथा आहे फ्रिंकेल डिफेक्ट. तर आता आपण स्टायकोमेट्रिक पॉईंट डिफेक्टचे टाईप्स बघू, ज्याच्यामध्ये पहिला जो आपल्याला बघायचा आहे त्याचं नाव आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. मग आता आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण व्हॅकन्सी डिफेक्ट कोणाला म्हणतो, बरोबर. तर व्हॅकन्सीचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. व्हॅकन्सी म्हणजेच काय होते, व्हॅकंट, आणि व्हॅकंटचा अर्थ होते एम्प्टी, बरोबर. म्हणजे तिथं काहीतरी एम्प्टी स्पेस आहे, बरोबर, रिकामी जागा आहे, त्याला म्हणतो आपण व्हॅकन्सी, बरोबर. जसं तुम्ही नो व्हॅकन्सी असा शब्द ऐकला असेल आहे ना. नो व्हॅकन्सी म्हणजे काय, जॉब अवेलेबल नाही आहे, म्हणजे जॉबसाठी जागा रिकामी नाही आहे, बरोबर, कारण ते नो व्हॅकन्सी होतं. आता व्हॅकन्सीचा अर्थ काय होते की काहीतरी तिथं एम्प्टी आहे, रिकामं आहे, बरोबर, हा होते व्हॅकन्सीचा अर्थ. मग आता पुढे काय म्हणते पहा, जर ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट इन द क्रिस्टल लॅटिस.
म्हणजे जेव्हा क्रिस्टलायझेशनची प्रोसेस होत असते, म्हणजे सॉलिडचं क्रिस्टल फॉर्म होत असते, त्यावेळेस तिथं एखादा पार्टिकल काय असेल, मिसिंग असेल त्याच्या रेग्युलर साईटवरून, बरोबर. म्हणजे जिथं पार्टिकल असायला पाहिजे होता तिथं तो नाही आहे, आता तो मिसिंग आहे, म्हणजे तिथं काय झालं, हरवलेला आहे. तर तिथं काय झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली, बरोबर, रिकामी जागा क्रिएट झाली. मग पुढे काय सांगणार आपण, तर द मिसिंग पार्टिकल क्रिएट्स अ व्हॅकन्सी इन द स्ट्रक्चर. तो मिसिंग पार्टिकल काय करेल, तिथं व्हॅकन्सी क्रिएट करेल, रिकामी जागा क्रिएट करेल. Thus, some of the lattice sites are vacant because of missing particle as shown in figure. बघा, जर फिगरमध्ये बघितलं तुम्ही तर या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे की काही साईट्स याच्यामधल्या काय दिसत आहेत, तुम्हाला व्हॅकंट दिसत आहेत. जसं बघा इथं पार्टिकलची अरेंजमेंट दिसते, पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा, चौथा, पाचवा, असे 5 पार्टिकल्स आहेत. पण त्याच्या खालच्या लाईनमध्ये जर बघितलं तर किती पार्टिकल आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, बरोबर. म्हणजे इथचा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल काय मिसिंग आहे, म्हणजे तिथं काय क्रिएट झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली, बरोबर. म्हणजे जर एखादा पार्टिकल त्याच्या साईटवरून, रेग्युलर साईटवरून काय असेल, मिसिंग असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, तिथं व्हॅकन्सी क्रिएट झाली असं आपण म्हणणार. मग आता पुढे बघा काय म्हणते, द क्रिस्टल इज देन सेट टू हॅव व्हॅकन्सी डिफेक्ट. म्हणजे आता हे जे क्रिस्टल आहे याच्यामधला पार्टिकल मिसिंग आहे, म्हणून आपण या क्रिस्टलमध्ये कोणता डिफेक्ट आहे असं म्हटलं, याच्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट आहे असं आपण म्हटलं, बरोबर. मग आता पुढे काय म्हणते पहा, द व्हॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप व्हेन द सबस्टन्स इज हिटेड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सबस्टन्सला हिट करता तेव्हा तिथं व्हॅकन्सी डिफेक्ट काय होतो, डेव्हलप होतो, म्हणजे तिथं कोणता तरी पार्टिकल मिसिंग होतो. त्यानंतर पुढे सांगायचं आहे, ड्यू टू अब्सेन्स ऑफ पार्टिकल द मास ऑफ द सबस्टन्स डिक्रीजेस, हाऊएव्हर द व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता काय झालं इथं, तर पार्टिकल मिसिंग आहे. पार्टिकल मिसिंग आहे म्हणजे तुमचा जो सबस्टन्स आहे त्याचा मास काय होणार, कमी होणार. कारण मास कोणावर डिपेंड असते, नंबर ऑफ पार्टिकल्सवर, कारण मॅटरवरती डिपेंड असते. मग इथं पार्टिकल मिसिंग आहेत म्हणजे पार्टिकल कमी झाले, म्हणजे तुमचं जे मास आहे ते काय झालं, कमी झालं. आणि मास जर कमी झालं पण व्हॉल्यूम जो आहे, म्हणजे त्यानं घेतलेली जी जागा आहे ते व्हॉल्यूम काय आहे, इथं व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट आहे, बरोबर. म्हणजे मास डिक्रीज झाला आणि व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग याच्या डेन्सिटीचं काय होणार बघा, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, डेन्सिटी इज इक्वल टू काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम, हा फॉर्म्युला आहे. मग आता व्हॉल्यूममध्ये काही चेंज नाही झाला, पण मास काय झालं, डिक्रीज झालं. आणि मास आणि डेन्सिटीमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. जर मास कमी झालं तर याचा अर्थ डेन्सिटी पण काय होणार, कमी होणार. म्हणजे जर एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, एखाद्या सॉलिडमध्ये जर त्याचं मास कमी होत असेल तर याचाच अर्थ त्याची जे डेन्सिटी आहे ते डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली, बरोबर. म्हणजे जो व्हॅकन्सी डिफेक्ट आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते. हे तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे, MCQमध्ये विचारू शकतात की व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये डेन्सिटी इन्क्रीज होते, डिक्रीज होते की अनअफेक्टेड राहते. तर आपल्याला माहिती पाहिजे व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये पार्टिकल मिसिंग असतात, त्यामुळे मास कमी होते आणि मास कमी झाल्यामुळे डेन्सिटी कमी होते. कारण मास आणि डेन्सिटीमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन आहे, बरोबर. म्हणजे मास कमी झालं म्हणूनच काय झाली, इथं डेन्सिटी कमी झाली. मग आता पुढे आपल्याला बघायचं आहे दुसरा डिफेक्ट, त्याचं नाव आहे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन अ एलिमेंटल सॉलिड. बघा, तर आता सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट बघायचं आपल्याला. तर याचा अर्थ काय आहे ते पाहू आधी आपण. तर इंटरस्टिशियल साइट इन अ क्रिस्टल आर द स्पेसेस और वॉइड्स बिटवीन द पार्टिकल्स इन अ लॅटिस पॉईंट. बघा, जे पार्टिकलची अरेंजमेंट आहे त्या पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये जे काही स्पेस आहे किंवा तिथं जे काही व्हॉइड आहे, म्हणजे तिथं काही एम्प्टी स्पेसेस आहेत, त्या एम्प्टी स्पेसेसला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल साईट म्हणतो. म्हणजे एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरची जे अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटमध्ये जर काही एम्प्टी स्पेस असतील, काय असतील, एम्प्टी स्पेस असतील. जसं फॉर एक्झाम्पल बघा, हे पार्टिकलची अरेंजमेंट दिसत आहे आपल्याला आणि इथं हे काय दिसत आहे, रिकामी जागा दिसत आहे. बघा, हे रिकामी जागा आहे आणि ही जी रिकामी जागा तुम्हाला दिसत आहे या रिकाम्या जागेलाच काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल, काय म्हणतो याला, इंटरस्टिशियल साईट, बरोबर. किंवा इंटरस्टिशियल काय म्हणतात, स्पेस म्हणतात. तर ते आपल्याला माहिती झालं. मग आता पुढे काय म्हणते पहा, when some particles of a crystalline elemental solid occupy interstitial site in the crystal structure, it is called as self interstitial defect. म्हणजे काय सांगितलं आपण, जेव्हा काही पार्टिकल काय करतात, हे जे इंटरस्टिशियल साईट आहे याच्यावरती जातात, हे स्पेस काय करतात,
ऑक्युपाय करतात तेव्हा तो जो तिथं डिफेक्ट क्रिएट होतो त्याला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल डिफेक्ट. जसं बघा हे पार्टिकलची अरेंजमेंट होती, पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल. तसंच खालच्या लाईनमध्ये बघा पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, चौथा पार्टिकल, बरोबर. मग आता तुम्हाला हे पार्टिकलची अरेंजमेंट दिसत आहे, हे एक रेग्युलॅरिटी आहे, पण मध्येच इररेग्युलॅरिटी आली बघा. हा ॲटम कुठं आला, तर याच्यामध्ये जी रिकामी जागा होती त्या रिकाम्या जागेमध्ये म्हणजे इंटरस्टिशियल साईटवरती हा पार्टिकल आला. म्हणजे इथं जो डिफेक्ट क्रिएट झाला तो कोणता आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट, ज्याच्यामध्ये पार्टिकल त्याची रेग्युलरची पोझिशन सोडून कुठं जाते, इंटरस्टिशियल साईटवरती जाते. त्या डिफेक्टला आपण काय म्हणतो, इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणतो, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणतो. मग आता पुढे बघणार आपण की धिस डिफेक्ट ऑकर इन फॉलोइंग 2 वेज. म्हणजे हा डिफेक्ट 2 पद्धतीनं आपल्याला दिसतो, ज्याच्यामध्ये फर्स्टली बघा पहिल्यांदा काय म्हणणार आपण, an extra particle occupies an empty interstitial space in the crystal structure as shown in figure. म्हणजे एखादा एक्स्ट्रा पार्टिकल काय करत आहे, इंटरस्टिशियल साईट काय करत आहे, ऑक्युपाय करत आहे. म्हणजे कसं बघा, पहिल्या लाईनमध्ये बघितलं तुम्ही तर 4 पार्टिकल दिसतात तुम्हाला, 4 पार्टिकल्स. सेकंड लाईनमध्ये 4 पार्टिकल्स, थर्ड लाईनमध्ये 4 पार्टिकल्स आणि फोर्थ लाईनमध्ये पण किती पार्टिकल्स आहेत, 4 पार्टिकल्स आहेत. म्हणजे हे तुम्हाला एक रेग्युलर अरेंजमेंट दिसत आहे, 4 याच्यामध्ये 4 पार्टिकल्स आहेत. पण हा मध्येच एक पार्टिकलला हा पार्टिकल एक्स्ट्रा आहे, हा मध्ये पार्टिकल आला, हा पार्टिकल कसा आहे, एक्स्ट्रा आहे. म्हणजे एक्स्ट्रा पार्टिकल येऊन जर त्यानं इंटरस्टिशियल पोझिशन काय केली, ऑक्युपाय केली, तर तुम्हाला डिफेक्ट अशा पद्धतीनं दिसेल. मग आता पुढे काय म्हणणार आपण बघा, धिस एक्स्ट्रा पार्टिकल इज सेम ॲज दोज ऑलरेडी प्रेझेंट ॲट द लॅटिस पॉईंट. म्हणजे हा जो एक्स्ट्रा पार्टिकल आला हा सेम असते कोणासारखा बघा, हा जो एक्स्ट्रा पार्टिकल आहे तो या बाकीच्या पार्टिकल सारखाच आहे, सेम आहे, बरोबर. द एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीज द टोटल मास ऑफ द सबस्टन्स विदाउट इन्क्रीजिंग व्हॉल्यूम, हेन्स डेन्सिटी इन्क्रीजेस. मग इथं तुम्हाला काय दिसलं बघा बरं, हा एक्स्ट्रा पार्टिकल आला पण व्हॉल्यूम चेंज झाला का, व्हॉल्यूम जेवढाचा तेवढाच आहे, पण इथं मास चेंज झाला कारण पार्टिकल ॲड झाला, आणि पार्टिकल ॲड झाला तर मास काय झालं, तिथं इन्क्रीज झालं. आणि मास जर इन्क्रीज झालं तर डेन्सिटी काय होत असते, इन्क्रीज. कारण डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असते, मास अपॉन व्हॉल्यूम. जर मास इन्क्रीज झालं तर डेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे या डिफेक्टमध्ये जर बाहेरून एखादा पार्टिकल आला आणि तो इंटरस्टिशियल साईटवरती गेला तर तो काय, त्या क्रिस्टलचं मास काय करते, इन्क्रीज करते, म्हणजेच त्याची डेन्सिटी काय करते, इन्क्रीज करते. मग आता हे आपल्याला समजलं. मग आता हे झाली पहिली केस याच्यामधली. आता बघणार आपण दुसरी केस. तर दुसरी केस काय म्हणत आहे पहा, सेकंडली अँड एलिमेंटल सॉलिड particle gets shifted from its original lattice point and occupies interstitial space as shown in figure. बघा म्हणजे काय करत आहे, तर या सेकंड केसमध्ये काय सांगणार आपण, जो तुमचा पार्टिकल आहे तो पार्टिकल त्याची रेग्युलरची साईट सोडून म्हणजे ओरिजिनल साईट सोडून कुठं गेला, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये गेला. तर हा सेकंड टाईपनं इथं इंटरस्टिशियल डिफेक्ट क्रिएट झाला. म्हणजे कसं बघा, हे जर बघितलं तुम्ही तर कसं दिसेल तुम्हाला, इन सेकंड केस काय दिसेल तुम्हाला, सेकंड केस, बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल व्हॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड ॲट इट्स ओरिजिनल रेग्युलर लॅटिस साईट ॲट द सेम टाईम इंटरस्टिशियल डिफेक्ट रिझल्ट ॲट न्यू पोझिशन. म्हणजे इथं झालं काय पहा, तर या डायग्रामवरून तुमच्या लक्षामध्ये येईल ते. तर डायग्राममध्ये आपल्याला समजत आहे की हे क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे आपलं. तर हे पार्टिकलची अरेंजमेंट आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा पार्टिकल. इथं बघा पहिला, दुसरा, तिसरा, याच्यात 3च आहेत, याच्यात पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 आहेत. पण इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली, बरोबर. आणि ही जे व्हॅकन्सी आहे काय झालं, तर इथचा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल काय झाला, शिफ्ट झाला, बरोबर. तो पार्टिकल काय झाला, शिफ्ट झाला. कुठं, तर इथून हा पार्टिकल इथं शिफ्ट झाला. म्हणजे इंटरस्टिशियल साईटवरती डिफेक्ट क्रिएट झाला, बरोबर. म्हणजे इंटरस्टिशियल साईटवरती हा पार्टिकल काय झाला, डिफेक्ट झाला. म्हणजे त्याची रेग्युलर ओरिजिनल पोझिशन सोडून तो कुठं गेला, इंटरस्टिशियल साईटवरती गेला. म्हणून जो डिफेक्ट क्रिएट झाला त्याला काय म्हणणार आपण, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट म्हणणार. मग आता आणखी तुम्हाला काय दिसेल, वीक. आणि याच्यामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट सांगू शकता की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथून पार्टिकल निघला तर इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि इथं हा इंटरस्टिशियल साईटवरती गेला. म्हणजे इथं दोन्ही गोष्टी झाल्या, व्हॅकन्सी पण क्रिएट झाली आणि पार्टिकल हा इंटरस्टिशियल साईटवरती पण गेला, बरोबर. म्हणजे वी कॅन देअरफॉर से दॅट डिफेक्ट देअर इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणजे हा असा डिफेक्ट आहे ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. कशाचं कॉम्बिनेशन आहे, तर एक व्हॅकन्सी डिफेक्टचं आणि दुसरं
इंटरस्टिशियल डिफेक्टचं. इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली, इंटरस्टिशियल साईटवरती पार्टिकल गेला, म्हणजे इथं काय दिसत आहे आपल्याला, दोघांचं कॉम्बिनेशन दिसत आहे, व्हॅकन्सी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल डिफेक्टचं. मग आता इथं झालं काय पहा, द डिफेक्ट प्रिझर्व द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स बिकॉज देअर इज नायदर लॉस नॉर गेन ऑफ मास ऑफ सबस्टन्स. म्हणजे बघा इथं काय झालं, फक्त इथचा पार्टिकल इथं शिफ्ट झाला, बरोबर. नवीन पार्टिकल याच्यामध्ये ॲड झाला नाही किंवा याच्यामधला पार्टिकल काही मिसिंग नाही आहे. म्हणजे पार्टिकल जर चेंज झाले नाहीत म्हणजे तुमचं जे मास आहे ते कॉन्स्टंट आहे, आणि मास जर कॉन्स्टंट असेल तर डेन्सिटी पण काय असते, कॉन्स्टंट. कारण मास आणि डेन्सिटीमध्ये कसं रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. म्हणजे या डिफेक्टमध्ये तुम्हाला सेकंड केसमध्ये काय दिसेल की जे डेन्सिटी आहे ते डेन्सिटी काय झाली, इथं प्रिझर्व झाली, चेंज झाली नाही, रिमेन्स अनअफेक्टेड असं आपण म्हणणार. म्हणजे सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये तुम्हाला दोन गोष्टी समजल्या. जर पार्टिकल्स जर त्याच्या रेग्युलर साईटवरून मिसिंग असेल तर तिथं डेन्सिटी प्रिझर्व होते, पण रेग्युलर साईटवरून मिसिंग आहे आणि कुठं जात आहे, इंटरस्टिशियल साईटवरती जात आहे, तर ते डेन्सिटी काय होते, प्रिझर्व होते. पण एखादा जर एक्स्ट्रा पार्टिकल येऊन इंटरस्टिशियल साईटवरती गेला तर तिथं डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. तर हे आपल्याला समजलं. मग आता पुढे बघायचं आपल्याला पुढचा डिफेक्ट, ज्याचं नाव आहे स्कॉटकी डिफेक्ट. आता स्कॉटकी डिफेक्ट काय आहे, तर हा तुम्हाला आयोनिक सॉलिडमध्ये भेटते. कोणत्या सॉलिडमध्ये भेटते, आयोनिक सॉलिडमध्ये. आणि काय म्हणत आहे, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन अ क्रिस्टल लॅटिस क्रिएटिंग अ व्हॅकन्सीज. म्हणजे स्कॉटकी डिफेक्टमध्ये काय होते, जे इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स आहेत ते काय असतात, मिसिंग असतात. याचा अर्थ जर एखाद्या क्रिस्टलमध्ये 2 कॅटायन जर मिसिंग असले तर 100% तिथं काय असेल, 2 ॲनायन पण काय असतील, मिसिंग असतील. जसं बघा इथं पार्टिकलची अरेंजमेंट आहे, निगेटिव्ह म्हणजे ॲनायन, पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन. मग हे पहा, ॲनायन कॅटायन, ॲनायन कॅटायन, ॲनायन कॅटायन अशी आपल्याला अरेंजमेंट दिसत आहे. तसंच खाली बघा, कॅटायन ॲनायन कॅटायन. आता इथं मिसिंग आहे, काय मिसिंग आहे, तर ॲनायन मिसिंग आहे, बरोबर. मग आता इथं बघा, इथं काय होतं, ॲनायन, तर पुढे काय यायला पाहिजे होतं, कॅटायन यायला पाहिजे होतं. कारण अरेंजमेंट कशी आहे, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, परत एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह अशी अरेंजमेंट आहे. पण आता या अरेंजमेंटमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, काहीतरी मिसिंग दिसत आहे, बरोबर. मग आता काय मिसिंग आहे, तर या लाईनमधून निगेटिव्ह मिसिंग आहे, या लाईनमधून पॉझिटिव्ह मिसिंग आहे. म्हणजे जर एक कॅटायन मिसिंग असेल तर एक काय असेल, ॲनायन मिसिंग असेल. आणि तिथं जे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी जे आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ते काय केल्या जाते, मेंटेन केल्या जाते, बरोबर. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन केल्या जाते म्हणजे काय, जेवढे पॉझिटिव्ह मिसिंग असतील तेवढेच काय निगेटिव्ह पण काय असतील, मिसिंग असतील. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा जो नंबर आहे तो काय असेल, रिमेन्स सेम असेल. म्हणजे तिथं काय असेल, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी असेल, ते स्ट्रक्चर इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल. मग पुढे काय सांगितलं आपण, इट मीन्स दॅट व्हॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायन इज ऑलवेज अकंपनीड बाय व्हॅकन्सी फॉर्म बाय लॉस ऑफ ॲनायन. म्हणजे जर तिथं कॅटायनमुळे व्हॅकन्सी होत असेल तर 100% तिथं ॲनायनमुळे पण काय होत असेल, व्हॅकन्सी क्रिएट होत असेल. मग देअर एक्झिस्ट 2 होल्स पर आयन पेअर लॉस्ट, वन क्रिएटेड बाय मिसिंग कॅटायन अँड अदर मिसिंग ॲनायन. म्हणजे तिथं 2 होल क्रिएट झाले बघा, एक कोणामुळे, मिसिंग ॲनायनमुळे, आणि दुसरं कोणतं, मिसिंग कॅटायनमुळे, बरोबर. सच अ पेअर्ड कॅटायन ॲनायन व्हॅकन्सी डिफेक्ट इज कॉल्ड ॲज स्कॉटकी डिफेक्ट. आणि हा एक पेअर्ड इफेक्ट आहे. पेअर्ड इफेक्ट आहे म्हणजे इथं पेअर आहे, जोडी आहे, कशाची, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची. आणि याच्यामुळे जो डिफेक्ट क्रिएट झाला, याच्या व्हॅकन्सीमुळे जो डिफेक्ट क्रिएट झाला त्याला म्हटलं आपण स्कॉटकी डिफेक्ट. मग आता हा जो स्कॉटकी डिफेक्ट बघितला आपण, याच्या आपल्याला कंडिशन बघायच्या आहेत. तर कंडिशन फॉर फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्ट. तर स्कॉटकी डिफेक्ट फाउंड इन आयोनिक कंपाऊंड्स, माहिती आहे आपल्याला, आयोनिक कंपाऊंडमध्ये हॅव्हिंग फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक. तर स्कॉटकी डिफेक्ट तुम्हाला कधी दिसेल, तर त्याच्यासाठी कंडिशन आहे आपल्याजवळ. पहिली कंडिशन, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, त्या सॉलिडचं जे आयोनिक कॅरेक्टर आहे ते हाय असलं पाहिजे. त्यानंतर हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन, ॲनायनचा कोऑर्डिनेशन नंबर हाय असला पाहिजे. आणि स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. द रेशो ऑफ कॅटायन अँड ॲनायन म्हणजे रेशो ऑफ रेडियस ऑफ कॅटायन अँड रेडियस ऑफ ॲनायन इज नॉट फार बिलो युनिटी. म्हणजे काय सांगितलं आपण बघा, हा कधी दिसेल तुम्हाला, हा डिफेक्ट कधी दिसेल, स्कॉटकी डिफेक्ट, जेव्हा जो डिफरन्स आहे कोणामधला, साईज ऑफ कॅटायन आणि ॲनायनचा हा स्मॉल असेल. याचा अर्थ डिफरन्स स्मॉल आहे त्याच्या साईजचा, म्हणजे जवळपास दोघांची साईज कशी असेल, सारखीच असेल. कोणाची, कॅटायनची आणि ॲनायनची साईज जर जवळपास सारखीच असेल तर तिथं तुम्हाला स्कॉटकी डिफेक्ट दिसेल.
आणि त्याच्यामध्ये जो रेशो आहे कोणाचा, रेडियस ऑफ कॅटायनचा रेडियस ऑफ ॲनायनसोबत, तो नॉट फार बिलो युनिटी. तो युनिटी म्हणजे काय, 1पेक्षा खूप जास्त जर तो रेशो नसेल, कमी नसेल, तर तिथं तुम्हाला स्कॉटकी इफेक्ट दिसेल. मग आता पुढे आपल्याला सांगायचे आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कोणाचे, स्कॉटकी इफेक्टचे. मग ॲज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस मास डिक्रीजेस. इथं काय होतं, आयन मिसिंग आहेत बरोबर, एक कॅटायन मिसिंग असेल तर एक ॲनायन पण काय तिथं मिसिंग आहे. मग जर तिथं पार्टिकल मिसिंग झाले म्हणजे मास काय झालं, डिक्रीज झालं. आणि मास जर डिक्रीज आहे पण व्हॉल्यूम काय आहे तिथं अनचेंज आहे, कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूममध्ये काही बदल झाला नाही, पण मास काय झालं, डिक्रीज झालं. तर मास जर डिक्रीज झालं तर याचा अर्थ डेन्सिटी पण काय झाली, डिक्रीज झाली. कारण मास आणि डेन्सिटीमध्ये कसं रिलेशन असते, डायरेक्ट रिलेशन असते. म्हणजे स्कॉटकी इफेक्टमध्ये काय होते, डेन्सिटी डिक्रीज होते बरोबर. हा एक त्याचा कॉन्सिक्वेन्स आहे, परिणाम म्हणू शकतो, त्याचे महत्त्व म्हणू शकतो आपण. त्यानंतर पुढे काय सांगितलं, द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड ॲनायन्स इज इक्वल. म्हणजे तिथं जेवढे कॅटायन मिसिंग असतील तेवढेच काय असतात, ॲनायन मिसिंग असतात. म्हणून आपण काय म्हणतो, तिथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केल्या जाते, प्रिझर्व केल्या जाते, मेंटेन केल्या जाते बरोबर. जेवढे पॉझिटिव्ह गायब असतील तेवढेच काय असतील, निगेटिव्ह गायब असतील. मग याचे एक्झाम्पल कोणते आहेत, कोणकोणत्या क्रिस्टलमध्ये तुम्हाला हा स्कॉटकी इफेक्ट दिसते. त्याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये एक आहे NaCl, एक आहे AgBr आणि एक आहे KCl. तर तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे, एक आहे NaCl, त्यानंतर एक आहे AgBr आणि एक आहे KCl. तर हे झाले तुमचे एक्झाम्पल कोणाचे, स्कॉटकी इफेक्टचे, जे तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतात. मग आता पुढे तर या टॉपिकचा आपल्याला शेवटचा डिफेक्ट बघायचा आहे, ज्याचं नाव आहे फ्रिंकेल डिफेक्ट बरोबर. म्हणजे स्ट्रायकोमेट्रिक डिफेक्ट बघत होतो आपण, त्याच्यामधला हा शेवटचा टॉपिक आहे फ्रिंकेल डिफेक्ट. मग आता फ्रिंकेल डिफेक्ट कशाला म्हणतो आपण पहा. फ्रिंकेल डिफेक्ट अरायझेस व्हेन अ आयन ऑफ अ आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लॅटिस साइट अँड ऑक्युपाईज इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन द लॅटिस पॉईंट ॲज शोन इन फिगर. म्हणजे हा डिफेक्ट तुम्हाला कधी दिसते, तर जेव्हा आयन त्याची रेग्युलरची साईट सोडून कुठं जाते, इंटरस्टिशियल साईटवरती जाते ना. आयन त्याची रेग्युलरची साईट सोडून कुठं जाते, इंटरस्टिशियल साईटवरती जाते, तेव्हा आपल्याला हा फ्रिंकेल डिफेक्ट तिथं दिसतो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, इथचा जो कॅटायन आहे तो मिसिंग आहे आणि तो मिसिंग होऊन कुठं गेला, तर हा कॅटायन हा इथं आला बरोबर. म्हणजे कुठं आला, इंटरस्टिशियल साईटवरती आला. म्हणजे त्यानं त्याची रेग्युलरची पोझिशन सोडली आणि कुठं गेला, तो इंटरस्टिशियल साईटवरती गेला. तर जो इफेक्ट क्रिएट होते त्याला काय म्हणतो आपण, फ्रिंकेल डिफेक्ट. जो डिफेक्ट क्रिएट होते त्याला काय म्हणतो, फ्रिंकेल डिफेक्ट. मग आता पुढे काय म्हणत आहे पहा, द कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन ॲनायन्स. तर कधी पण ध्यानात ठेवायचं, तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आहे की कॅटायन जे असतात ते थोडे छोटे असतात कोणापेक्षा, ॲनायनपेक्षा बरोबर. म्हणजे निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह चार्जची साईज कशी असते, स्मॉल असते. इफ देअरफॉर मोर कॉमन टू फाइंड द कॅटायन्स ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साईट. मग याची साईज छोटी असल्यामुळे, कॅटायनची साईज छोटी असल्यामुळे हे कुठं जाते, या इंटरस्टिशियल साईटमध्ये जाऊ शकते है ना, त्याची साईज छोटी असल्यामुळे. मग इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द स्मॉलर कॅटायन इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स नॉर्मल साईट टू ॲन इंटरस्टिशियल स्पेस. म्हणजे होते काय, तर जे स्मॉलर कॅटायन आहे ते स्मॉलर कॅटायन काय करत आहे, त्याच्या रेग्युलरच्या साईटवरून कुठं जात आहे, या इंटरस्टिशियल साईटवरती जात आहे. हे त्याची रेग्युलरची साईट होती, तो कुठं गेला, इंटरस्टिशियल साईटवरती गेला. कारण त्याची साईज छोटी आहे, तो इंटरस्टिशियल स्पेसमध्ये काय करू शकते, इथं त्याला स्पेस ऑक्युपाय करू शकते. इट देअरफॉर क्रिएट्स अ व्हॅकन्सी डिफेक्ट ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे इथं झालं काय पहा बरं, याची जे ओरिजिनल पोझिशन होती तिथं काय क्रिएट झाली, व्हॅकन्सी क्रिएट झाली. अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट ॲट इट्स न्यू लोकेशन. आणि न्यू लोकेशनवरती कोणतं आलं, इंटरस्टिशियल डिफेक्ट झाला, कारण त्यानं व्हॅकन्सी क्रिएट केली आणि इंटरस्टिशियल साईटवरती गेला. इन द सेम क्रिस्टल, एकाच क्रिस्टलमध्ये असं झालं. मग फ्रिंकेल डिफेक्ट रिगार्डेड ॲज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॅकन्सी डिफेक्ट अँड इंटरस्टिशियल डिफेक्ट. म्हणून हा जो फ्रिंकेल डिफेक्ट आहे हा काय कॉम्बिनेशन आहे, कोणाचं कॉम्बिनेशन आहे, तर हा कॉम्बिनेशन आहे व्हॅकन्सी डिफेक्टचं आणि इंटरस्टिशियल डिफेक्टचं. मग आता पुढे बघणार आपण, पुढे बघायचे आहेत आपल्याला कंडिशन फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्रिंकेल डिफेक्ट. मग फ्रिंकेल डिफेक्ट फॉर्मेशनच्या कंडिशन काय काय, तर फ्रिंकेल डिफेक्ट ऑकर इन आयोनिक कंपाऊंड विथ लार्ज डिफरन्स बिटवीन सायझेस ऑफ कॅटायन अँड ॲनायन. बघा, तर फ्रिंकेल डिफेक्ट आपल्याला कुठं दिसते, जेव्हा कॅटायन आणि ॲनायनच्या साईजमध्ये काय जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा आहे, खूप जास्त आहे. म्हणजे ॲनायन तुमचं मोठं असेल आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे कॅटायन आहे ते काय असेल, छोटं असेल, तेव्हा तुम्हाला कोणता डिफेक्ट दिसेल, तिथं फ्रिंकेल डिफेक्ट. मग पुढे काय सांगितलं आपण, द आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे जेव्हा
कोऑर्डिनेशन नंबर लो असेल तेव्हा फ्रिंकेल डिफेक्ट आणि जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर हाय असेल तेव्हा स्कॉटकी डिफेक्ट. हे पण तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचं आहे. आणि पुढे काय बघायचे आहेत आपल्याला, त्याचे कॉन्सिक्वेन्स बघायचे आहेत, म्हणजे त्याचे परिणाम बघायचा आहे, महत्त्व बघायचं आहे. तर काय होणार बघा, ॲज नो आयन्स आर मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटिस ॲज अ होल द डेन्सिटी ऑफ द सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टीज रिमेन अनचेंज. बघा इथं काय झालं, एकही जे तुमचं आयन आहे ते इथं मिसिंग नाही आहे, फक्त त्याच्या रेग्युलर साईटवरून ओरिजिनल साईटवरून कुठं गेलं, इंटरस्टिशियल साईटवरती गेलं. बरोबर, त्यामुळे तिथं जे मास आहे ते मास काय असेल तिथं कॉन्स्टंट असेल, कारण मिसिंग नाही आहे, काही नवीन ॲड नाही झालं. आणि मास जर कॉन्स्टंट आहे म्हणजे डेन्सिटी पण काय आहे तिथं कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं डेन्सिटी इन्क्रीज पण होत नाही, डेन्सिटी डिक्रीज पण होत नाही, म्हणजे डेन्सिटी अनअफेक्ट आहे. आणि याच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या पण कशा आहेत, अनचेंज आहेत, कारण तिथं कॅटायन्स आणि एनायन्स लॉस झालेले नाही आहेत, मिसिंग नाही आहेत. त्यानंतर पुढे काय म्हणणार, द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल बिकॉज टोटल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स आर प्रेझेंट. आणि याच्यामध्ये जे कॅटायन्स आणि एनायनचा नंबर आहे तो काय सेम आहे, म्हणजे जेवढे कॅटायन आहेत तेवढेच काय आहेत तिथं एनायन आहेत, म्हणजे तिथं इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केलेली आहे, मेंटेन केलेली आहे. बरोबर, मग आता याचे एक्झाम्पल काही तुम्हाला ध्यानामध्ये ठेवायचे आहेत. जसं कशामध्ये भेटते आपल्याला, ZNSमध्ये, AgClमध्ये, AgBrमध्ये, AgIमध्ये आणि CaF2मध्ये. तर हे एक्झाम्पल्स आहेत कोणाचे, फ्रिंकेल डिफेक्टचे. आणि कोणताही डिफेक्ट असो, तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे, डिफेक्ट कोणताही असो तिथं जे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे ते इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केल्या जाते, मेंटेन केल्या जाते. म्हणजे डिफेक्टमध्ये तुमची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी चेंज होत नाही, ते जशीची तशीच राहते. मग आता पुढे काय सांगितलं त्यांना, तर हे एक नोट आहे इथं महत्त्वाची, की फ्रिंकेल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हॅलाइड. जे प्युअर अल्कली मेटल हॅलाइड आहेत, आता अल्कली मेटल म्हणजे कोणते, जसं फॉर एक्झाम्पल अल्कली मेटलमध्ये येते Na, बरोबर. मग आता आणि हॅलाइड आहे म्हणजे Cl, समजा क्लोराईड, जसं NaCl झालं. मग आता फ्रिंकेल डिफेक्ट इज नॉट फाउंड इन प्युअर अल्कली मेटल हॅलाइड, तर याला म्हणणार आपण मेटल हॅलाइड, बिकॉज कॅटायन्स ऑफ अल्कली मेटल ड्यू टू लार्ज साईज कॅन नॉट ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस. तर अल्कली मेटलचं जे कॅटायन असते त्याची साईज काय असते, मोठी असते, आणि याची साईज मोठी असल्यामुळे हे इंटरस्टिशियल साईटवरती स्पेस ऑक्युपाय करू शकत नाही. म्हणजे अल्कली मेटल हॅलाइड जर असेल, जसं फॉर एक्झाम्पल NaCl, त्यानंतर KCl, बरोबर, तर याच्यामध्ये या कॅटायनची साईज मोठी असल्यामुळे हे इंटरस्टिशियल साईट काय करत नाही, ऑक्युपाय करत नाही, म्हणजे तिथं तुम्हाला फ्रिंकेल डिफेक्ट दिसत नाही. तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या आपण बघितल्या. तर डिफेक्टचा हा जो एक पार्ट होता स्टायकोमेट्रिक डिफेक्टचा तो आपण कंप्लीट केला. अजून आपले 2 डिफेक्ट बाकी आहे, ज्याच्यामध्ये एक इम्प्युरिटी डिफेक्ट आहे आणि एक नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आहे, तो आपण पुढील लेक्चरपासून बघू. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला काय करा, सर्वात आधी सबस्क्राईब करा, त्यानंतर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याच्यासाठी खाली कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त काय करा, शेअर करा.